आहे त्याची ऍक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये मृत्यू झाला. मात्र त्यावरून आपण देखील शंका उपस्थित केली आणि दुसरीकडे जे माजी आमदार आहेत यशोमती ठाकूर ते असं म्हणतात की खरातलं सुद्धा अशाच पद्धतीने संपवलं जाईल एक दिवस, कारण त्याचे धागे थेट सत्ताधाऱ्यांशी जात आहेत. एक तर भोंदू बाबा जे आहेत खरात त्याच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, कारण का अनेक महिलांवर त्यांनी खोटं बोलून फसवून नाहीतर कुठलं तरी औषध पाजून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. त्याच्याच बरोबर हवालामध्ये तो माणूस आहे, इतरही काही चुकीच्या व्यवसायामध्ये आहे. त्या व्यक्तीची प्रॉपर्टी आपण बघितली तर गेल्या 10-12 वर्षामध्ये 2000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी गोळा केलेली आहे. गरिबाचं साधं काम होत नाही, पण या बोंधू बाबाचं काम तिथं होत होतं. पण या बोंधू बाबाकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि बऱ्याच नेत्यांची माहिती आहे. याच्यामध्ये काळी जादू जी केली जात होती, त्या काळी जादू करत असताना त्याच्या मागे जो हेतू असतो दुसऱ्याचं वाईट होणं, तो हेतू कोणाचा कुठला होता हे बोंधू बाबाला तिथं माहिती आहे. व्हिडिओ जे बाहेर आले ते सामान्य लोकांचे आले, नेत्यांचे बाहेर आलेले नाहीत. आमचं मत आहे कोणाचंच व्हिडिओ बाहेर येऊ नये. जर सिलेक्टिव्ह व्हिडिओ बाहेर येत असतील त्याच्या मागे कुठेतरी राजकारण, हे जे काही नेते काळी जादू करत होते, बोट कापून रक्त त्या भावलीवर टाकत होते, हे सगळे व्हिडिओ कुठे गेले हे का बाहेर येत नाही. आणि या बाबतीतली माहिती शेळकेला त्या ठिकाणी असल्यामुळे आणि चर्चा आणि इन्व्हेस्टिगेशन तपास चालू असतानाच शेळकेचा मृत्यू होणं हे म्हणजे कुठं ना कुठंतरी शंका घेण्यासारखं आहे. म्हणून आम्ही म्हणालो होतो ऍक्सिडेंट कसा झाला, कशामुळे झाला याचा एक थोडासा अभ्यास नाही इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. आणि शेळकेंच्या माध्यमातून पैसा हा वळवला जात होता आणि पैसा हा काही छोटा पैसा नव्हता, खूप मोठा होता. आणि दादांचा ऍक्सिडेंट जो 28 जानेवारीला झाला त्याच्या आदल्या दिवशी, त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पैशाची खूप मोठी उलाढाल ही खराताच्या अकाउंटला त्या ठिकाणी झाली होती. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन करत असताना जर कोणाचा मृत्यू होत असेल साहजिकच आपण शंका घेणार. आणि जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर साहजिकच कुणीही असं म्हणेल की उद्या जाऊन खराताला मारलं जाऊ शकतं, सुसाईड झालं असं सांगितलं जाऊ शकतं. नाहीतर सरळ सरळ जसं मुंबईमध्ये एन्काउंटर केला होता एका व्यक्तीचा ज्याला खूप माहित होतं, तसं खरातचं पण एन्काउंटर होऊ शकतं अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटतं. खासदार प्रणिती शिंदेंनी पण अशी शंका व्यक्त केली आहे, तुम्ही देखील करताय, ते घडत असते कशाच नाही ती भीती वाटते ना. तुमच्याकडे जे काय पुरावा ती SIT कडे द्या. बावनकुळे साहेबांना म्हणायचं अजितदादांच्या बाबतीतले सगळे पुरावे आम्ही दिले, तुम्ही त्या पुराव्याचं काय केलं असंच वाटायला लागलं ना तुम्हाला. तो तपास अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दलचा करायचा नाही. VSR नावाची जी कंपनी आहे त्याला आतापर्यंत अजितदादांच्या ऍक्सिडेंट नंतर 100 कोटी रुपये तुम्ही त्यांना फंडिंग करता, नाही तर पैसे सरकारच्या तिजोरीतून तिथं देता. दादांच्या तपासाच्या बाबतीत तुम्हीच काय करे ना, तिथं आम्ही सगळे पुरावे दिले आणि या बाबतीत तुम्ही म्हणता आमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही द्या. हे दुटप्पी भूमिका या सगळ्या लोकांची. तुम्ही काल बघा की काल दक्षिणातले सर्वे, आता हा विषय वेगळा विषय आहे, दक्षिणचे जे सर्व राज्य होते ते एकत्रित येऊन आपण सुद्धा त्यांना सपोर्ट केला, काँग्रेसनी सपोर्ट केला आणि एकत्रित डिलिमिटेशनच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि विजयी झाला. पण TDP हा जो पक्ष आहे, जो आंध्राचा पक्ष आहे, म्हणजे तो येतो दक्षिण भागामध्ये, तसं तिथं असणाऱ्या लोकांचं खूप मोठं नुकसान या डिलिमिटेशनमुळे आणि हे जे काही खासदारची संख्या वाढणार होती त्यामुळे होणार होतं. पण कुठेतरी भाजपला त्यांनी सहकार्य केलं, राज्याच्या विरोधात जाऊन भाजपला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. माझं तर ठाम मत आहे की VSR कंपनीचं आणि TDPचं एक आर्थिक संबंध असल्यामुळे, व्यक्तिगत संबंध असल्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपने त्यांनी त्या ठिकाणी या TDPला भीती दाखवली असावी. आणि हे सगळं मतदान हे भाजपच्या बाजूली डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये त्यांनी TDPची मदत ही घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतं.